सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे जिथे सगळे लोक फसतात, म्हणजे मेजॉरिटी ऑफ द लोक फसू शकतात, तर त्याचा आहे नकाशा. आपण कोणाकडे तरी जागा बघायला जातो, तो म्हणतो अरे बघ मस्त एकदम चांगला प्लॉट आहे, मी अशी जागा बघून ठेवलेली आहे, त्याला छोटे छोटे कुंपण पण घातलेलं आहे, किंवा सगळं ओके आहे माझं, बघ एकदम चौकोनी प्लॉट आहे. आणि तुम्ही म्हणाल अरे वा काय मस्त जागा आहे, तुम्ही सातबारा बघितला, फेरबारा बघितला, हा हा सगळं ओके आलं, सर्च रिपोर्ट पण ओके आला, आणि ज्यानंतर मग तुम्ही जागेचं खरेदीखत करायला जाता, खरेदीखत करता, आणि त्यानंतर मग तुम्ही मोजणी करता. आणि जेव्हा तुम्ही मोजणी करायला जाता तेव्हा तुम्हाला कळतं ही जागा जी मी घेतली होती ती इथे नाहीच आहे, ती इथून कुठेतरी 500 मीटर वरती आहे, नाही तर 1000 मीटर वरती आहे. अरे ही ती जागाच नाही, किंवा ती जागा काही काही जागा दुसऱ्याच्या कंपाऊंड मध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवहार करताना आधी पहिल्यांदा नकाशा बघा, ओके, की बाबा नकाशा कुठे आहे त्या जागेचा, ओके, तो नकाशा दाखवा. नकाशावरती कळतं की त्या जागेचा शेप काय आहे. ओके, तुम्हाला जर जमलं, ओके, जर तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट असेल, ओके, तर तुम्ही मेक शुअर करा की बाबा त्याची आधी मोजणी होईल. ती मोजणी झाल्यानंतर एक गव्हर्नमेंट मोजणी असते आणि प्रायव्हेट मोजणी पण करून मिळते, तर तुम्ही प्रायव्हेट मोजणी करून घेऊ शकता तुमच्या समाधानासाठी. हा बाबा प्रायव्हेट मोजणी केली तर त्यांना कळलं आपल्याला, ह्या बाबा हीच माझी जागा आहे. थोडी 19-20 असेल तर ठीक आहे ना, समोरच्याला बाजूला सांगता येतं. नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे की त्या जागेच्या वेशीवरून एवढी भांडणं होतील, माझो गडगो हया, माझो गडगो थया. ओके, तर हे असे वाद आहेत ते नंतर मग घायकुतीला येतात की बाबा नाही नाही नाही, माझी जागा ही अशीच आहे तशीच आहे, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, सो नकाशा तुम्हाला म्हटलं तसं खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे.